तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती करायची असेल तर काही खास उपाय करणे फायद्याचे ठरेल. या खास उपायांमुळे तुमच्यावर पैशाची कृपा राहील. खास लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय व तोडगे. आर्थिक वृद्धीसाठी नेहमी शनिवारी गहू दळून आणा आणि गव्हामध्ये मूठभर काळे हरभरे घालावेत. दारू, जुगार, परस्त्री गमन अशा इच्छा न बाळगता मन भरकटत असेल तर एकाग्र होऊन 43 दिवस कालीमातेची आराधना करावी. असे केल्यास मन स्थिर होऊन लक्ष्मी टिकते. आपण आस्तिक, नास्तिक, स्त्री पुरुष, सुशिक्षित अशिक्षित कोणीही असो, उद्योग नोकरीमध्ये खूप मेहनत करून आपल्याला अमर्यादित धन मिळते, परंतु धनसंचय होत नाही. अशासाठी शनिवारी काळ्या रंगाचे श्वानाला चपातीला तेल लावून खायला घालावे. पैसे शरीराच्या डाव्या बाजूला असलेल्या सदऱ्याच्या खिशात ठेवावेत, म्हणजे हृदयाजवळ. यामुळे धनाचा स्रोत अविरत राहतो. जुनी चांदीची नाणी कवड्या दुधाने 2 दिवस त्याची पूजा करून एकत्र रेशमी वस्त्रात किंवा पिवळ्या वस्त्रात बांधून ठेवल्या तर लक्ष्मी प्रसन्न होते. गुरुवारच्या दिवशी तुळशीच्या रोपाला दुधाने अर्घ्य दिल्यास धनसंपत्तीच्या कामात सहाय्य होते. धनप्राप्तीसाठी काळी हळद हा खूप छान तोडगा आहे. काळी हळद जवळ ठेवावी, त्यामुळे व्यक्ती धनवान होतो. काळी हळद बाळगणाऱ्या व्यक्तीने मुळा, गाजर, सुरण अजिबात खाऊ नये. दररोज उगत्या सूर्याचे दर्शन घेऊन ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप सूर्याकडे पाहून 108 वेळा करावा. धनप्राप्ती होईल. एखाद्या शुक्रवारी कमळाचे फूल आणून ते लाल कपड्यात गुंडाळून आपल्या तिजोरीत किंवा कपाटात ठेवल्यास तिजोरीतील धनाचा साठा वेगाने वाढतो. शास्त्राप्रमाणे प्रत्येक पौर्णिमेला सकाळी 10 वाजता पिंपळाच्या वृक्षावर देवीचे आगमन होते. म्हणून ज्या व्यक्तीला आर्थिक विवंचना असेल त्या व्यक्तीने यावेळी पिंपळाच्या वृक्षाची आणि लक्ष्मीची आराधना करावी. मोरपीस आणून दक्षिणेकडील भिंतीला लावावा. रोज सकाळ संध्याकाळ अगरबत्ती ओवाळावी. अडकलेली रक्कम नक्की परत मिळते. देवीच्या 3.5 पीठाची यात्रा करून खणा नारळाने ओटी भरावी. अभिषेक करावा. धनप्राप्तीमध्ये वाढ होते. धंद्यात भरभराट राहते. लक्ष्मी प्राप्तीसाठी शुक्रवारच्या दिवशी ओम श्री महालक्ष्मी नमः मंत्राचा कमळगट्ट्याच्या माळेने 108 वेळा जप करा. घरात स्वच्छता ठेवून उत्तर दिशेला पूजा करावी. श्रीसूक्त किंवा कनकधारा स्तोत्राचे पठण करावे. सकाळी व संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावावा आणि शुक्रवारी गरजू लोकांना साखर, तांदूळ किंवा पांढऱ्या वस्तू दान कराव्यात. शुक्रवारी लक्ष्मी देवीला तांब्याच्या भांड्यात पाणी भरून त्यात अक्षदा टाकून अर्घ्य द्यावे. पूजाघरात किंवा तिजोरीत नेहमी लाल कपडा ठेवावा. घराच्या मुख्य दारावर तोरण असावे. संध्याकाळी घराच्या मुख्य दारावर दिवा असावा. या उपायांसोबत मेहनत आणि सकारात्मक विचार ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. सर्वांचं दारिद्र्य नष्ट व्हावं हे लक्ष्मी देवीच्या चरणी प्रार्थना. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा. श्री स्वामी समर्थ.